ताई, मधुरा अगं काय आहे? मी ते घर सोडून आले कायमची. मी तुला आधीच सांगितलं होतं ना मधुरा, हे बघ असं वागून नाही चालणार बाळा. आता केवढे मोठे प्रॉब्लेम्स उभे राहिलेत कळतंय का तुला? मी ते घर सोडल्याने जर माझे सगळे प्रॉब्लेम्स संपणार असतील तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. बघ बघ आता सुद्धा तू भावनेच्या आहारी जाऊनच विचार करतेस मधुरा. नाही ताई. बरं मला एक सांग, तू घर सोडून इथे आलीस हे कुणाला का होईना पण सांगितलंस का? कुणाला सांगणार? माझं कोण आहे त्या घरात? अगं काय झालंय तुला मधुरा? अशी का वागतेस तू? तुला वाटलं बॅग उचलली आणि इकडे निघून आलीस तू? याला काय अर्थ आहे का? मग काय करू? बाबा आणि काका नव्हते घरी, मुंबईला गेले होते. तुला कळतंय का काय करून बसलीस तू? आता मी किती मोठी चूक केली आहे हे पटवून देणार आहेस का तुम्हाला? हो, चूकच केलीस तू आणि खूप मोठी चूक केली आहे. घरात बाबा आणि काका दोघेही नव्हते म्हणजे तुला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी अंकिता काकूवर होती ना. तू सरळ घर सोडून निघून आलीस. याचा अर्थ काय होतो? तुझ्या या सगळ्या वागण्याला अंकिता काकू जबाबदार आहे. बिचारी तिकडे तुझी काळजी करत बसली असेल. या सगळ्याचा विचार मी केला नाही असं जर तुला वाटत असेल तर ते चूक आहे. पण मग आता उद्या ती बाबांना काय उत्तर देईल? काही कळतंय का तुला मधुरा? तू काय करतेस ते? कळतंय, पण मी काही आता परत पुण्याला जाण्यासाठी इथे नाही आले. केवळ बाबांच्या हट्टासाठी मला माझं आयुष्य टांगलेला लावायचं नाहीये. हे बघ मधुरा, आपण बाबांना समजावून सांगू, पण त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन असं त्यांच्या मनासारखं वागून त्याचे काय परिणाम होतात याचं जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे ना ताई. मला कोणी काही सांगायची गरज नाही. हे बघ मधुरा, बाबा दाखवत नसले ना तरी त्यांचं खूप प्रेम आहे आपल्यावर. माझ्यासाठी माझं प्रेम जास्त महत्वाचं आहे. मान्य आहे, ठीक आहे, मान्य आहे, मला पटतंय मला तुझं म्हणणं आणि तुझं प्रेम सुद्धा मान्य आहे मला. पण आता घरी जी परिस्थिती आहे ना मधुरा, घे काकूचा फोन आलाय मला. हॅलो मंजिरी, मधुराचा काही फोन आला होता का ग? काकू तू नको अगं काळजी करू. ती इकडेच आली आहे माझ्याकडे. तिकडे आहे ती? बघ ग कशी आहे ही मुलगी, सांगूनही गेली नाही मला. मी आपली इथे काळजी करत बसले आणि ही तिकडे आहे. मंजिरी, हे बघ जे काही घडतंय ना ते म्हणजे अगं मधुरा अजून लहान आहे अगं, तिला नाही कळत काय डिसिजन्स घ्यायचे काय नाही. काकू हे बघ, मी सांगते तिला समजावून, तू नको काळजी करू. अगं पण असं हट्टानं उगाचच काहीतरी चुकीचं पाऊल उचललं म्हणजे? अगं नाही, मधुरा कुठलंही चुकीचं पाऊल नाही उचलणार, माहिती आहे मला. इकडे दादा आपला हट्ट सोडायला तयार नाहीये आणि तिकडे त्या मुलीची ही तरा. काय होणार आहे देव जाणे. मंजिरी, तिला जरा समजाव, हा, सांभाळून घे तिला. हो तू नको काळजी करूस काकू, मी बघते काय करायचं ते. मी करते तुला नंतर फोन. चालेल, ठेवते हा मी. ताई तू मला काही सांगण्याच्या आत मीच तुला माझा डिसिजन देते. मी उद्या विहंगशी लग्न करणार आहे. काय? मधुरा, विहंग भाऊजींशी बोललीस का तू? नाही, पण आता बोलेन मी त्याच्याशी कसं, कारण त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. हे बघ असा विचार नको करूस मधुरा. ताई काहीही झालं तरी मी परत पुण्याला जाणार नाही म्हणजे नाही. मधुरा अगं बाबांनाही कळायला हवं.
स्वतःच्या एका मुलीच्या बाबतीत गैरसमज करून चूक करून घेतली, आता दुसऱ्या मुलीच्याही बाबतीत ते गैरसमज करून घेणार असतील तर त्यांना कळायला हवं. बाबा आहे म्हणून त्यांचं काहीच चुकत नाही असं नाही ना. मधुरा, हे बघ असं नाहीये. बाबा जे काही वागतात ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे बाळा. त्यांच्या समोर जी परिस्थिती उभी आहे ना, त्यातून ते जो डिसिजन घेतात तो बरोबर आहे. हा, आता त्यांच्या समोर उभी केलेली परिस्थिती चुकीची आहे एवढं मात्र नक्की. तू कर, तू चांगलाच विचार कर. तुला ना ताई कधीच कोणी चुकीचं वाटत नाही. फक्त मी इथे आले काय तर मी कशी चूक हेच मला समजावून सांग. असं नाहीये बाळा. मला माहिती आहे बाबांशी बोलायला हवं, बोलून काहीतरी मार्ग काढायला हवा. काय मी त्यांच्याशी बोलले असते अगं, पण त्यांना माझं तोंडही बघायची इच्छा नाहीये. पण तरी मी तुझ्यासाठी म्हणून त्यांच्याशी बोलेन, नक्की बोलेन. तू प्रयत्न करून काय होणार आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे ना ताई. बस मधुरा, आता काही ऐकायचं नाहीये मला. हे बघ, या सगळ्या विषयावर आपण उद्या सकाळी बोलू, ठीक आहे? तू जा आता, आराम कर, उद्या बोलू आपण. दीप, मला माहिती आहे मी इथं आल्याने तुला खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागणार आहे. शालिनी काकूंना तर मी इथे आलेले इथं राहिलेले अजिबातच आवडणार नाही. कदाचित आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण होतील. नाही, तसं काही नाहीये. आणि असंही आई यांच्यासोबत चेन्नईला गेल्यात. उद्या सकाळी विहंगा भाऊजींशी बोलून ठरवू काय ते. काळजी नको करूस मधुरा, मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी सांगते, तुझं लग्न विहंगा भाऊजींशीच होणार आहे, आणि तेही कुणाचीही मन न दुखवता. आयो, काय सांगू तुम्हाला, इतकी आठवण येते ना तुमची. बरं, दादा कसे आहेत, म्हणजे काही प्रोग्रेस? आणि तुम्ही कधी येणार आहात आता परत? नेत्रा, हे बघ, इथे सगळं उत्तम चाललेलं आहे. तिथे कसं काय चाललंय ते सांग. इकडे काय बरंच म्हणायचं. म्हणजे घरी तसं बरं आहे सगळं, पण काय? जाऊ दे नाही, तुम्हाला कशाला उगाच चिंता. नेत्रा, काय झालंय? म्हणजे ऑफिसमध्ये ना काही गोष्टी बरोबर घडत नाहीयेत. काय झालं ऑफिसमध्ये? म्हणजे सत्यजित दादा आणि विहंग भाऊजींचं भांडण, म्हणजे असं व्हायला नको होतं ना. काय करणार पण आपण. नेत्रा, आता हे काय नवीन आहे? म्हणजे तुम्हाला माहितीच नाहीये का काही? मला वाटलं सत्यजित दादांनी कल्पना दिली असेल तुम्हाला. म्हणजे काय झालंय नाही की विहंग भाऊजी पडलेत मधुराच्या प्रेमात. मधुरा म्हणजे मंजिरीची बहीण. तर सत्यजित दादांचा या लग्नाला विरोध आहे, आणि बरोबरच आहे ना. पण विहंग भाऊजींना काही कळतच नाहीये, त्याच्यामुळे वाद झालेत त्यांच्यामध्ये. या विहंगचं काय करावं आता? कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे याला. खरं तर आता त्याने फक्त ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्येच लक्ष द्यायला पाहिजे. आयो, असं काय करताय? ह्या सगळ्या भांडणांमुळे ना विहंग भाऊजी आता ऑफिसला येत नाही. दादांची आणि विहंग भाऊजींची पार्टनरशिप मोडली आहे.
आई हे बघ, मला आता या क्षणी काहीच सुचत नाहीये, मला काही कळत नाही. खर तर असं होऊन नाही चालणार आहे. मी आले ना की मी बोलते विहंगशी. हा, माझं ऐकेन तो, आईसारखं मानतो मला. आमच्या घरातलाच एक होऊन वाढलाय तो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी टोकाला जायचं असतं का माणसाने? नाही, तसा तो लहान आहे. मी बोलते त्याच्याशी. हा, मी आले की बोलते. हो आई, आता तुम्ही लवकर परत या म्हणजे झालं. म्हणजे मला तर टेन्शननी रात्र रात्र झोप येत नाही. घरचं टेन्शन, बाहेरचं टेन्शन. हा मावशी बोल. प्रिया, अगं काय आहे? काय ऑफिसमध्ये काय घडलं एवढं? ऑफिसमध्ये मावशी त्या सगळ्याचा विचार तू कशाला करतेस? तू आत्ता फक्त सत्यजितची काळजी घे. हो ग, तू आहेस म्हणून जीवाला थोडी तरी शांतता आहे. बाकी सगळं कसं आहे घरी? घरी काय सांगायचं आता? काही बोलायची सोयच ठेवली नाही मंजिरी. मावशी क्षणोक्षणी अपमान करते माझा. अगदी नोकरांसमोर सुद्धा अपमान करायला पुढे मागे बघत नाही ती मुलगी. काय अशी वागते ती? अगं पण प्रिया, तू हे सगळं का सहन करतेस? मग काय करायचं मी मावशी? नाही, हे बघ, तू अजिबात गप्प बसायचं नाहीस. तू तिच्या आधीपासून आमच्या घरामध्ये राहतेस, कळलं? मी काही बोलायला गेले ना तर म्हणते मी मंजिरी सत्यजित मुधोळकर आहे, या घराची मालकीण. तू मला काही शिकवायला जाऊ नकोस म्हणे. प्रिया, तू त्याच वेळेला तिची जागा दाखवून द्यायला हवी होतीस तिला. कशी दाखवणार? कुठल्या हक्काने दाखवणार? आणि मावशी तसंही तुझ्या परवानगीशिवाय मी काहीच नाही करू शकत ना. ठीक आहे, आता मी एकदा तिकडे पोचले ना की काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते. पण आत्ता तू सत्यजितची काळजी घे, बाकी कसलाही विचार करू नकोस. पण प्रिया, तू एक लक्षात ठेव, यापुढे जर ती तुला काही बोलली ना तर माझा विचार न करता तिथल्या तिथे तिला शिक्षा दे. अच्छा, काळजी घे. ठेवते तू. काय झालं साहेब? अरे कुठे आहे तो वकील? त्यांनी वेळ दिली होती, अजून नाही आले ते. अहो असं कसं होईल साहेब? त्यानं त्याच्या येळेच्या आधीच समधी कामं करून ठेवल्यात. सांगायचं नाही का मला? बरं, पुढचं काय प्लॅनिंग आहे? हा, पुढचं प्लॅनिंग? प्रेस 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 साहेब ते राहूनच गेले बघा. मी करतो ना फोन लगेच. हा, त्या मुधोळकरला टक्कर द्यायची म्हणजे काय खायचं काम आहे का? जर सगळे चॅनलवाले पत्रकार त्यांना बोलून घेऊन येता. हो, लगेच जातो साहेब. हे तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा तांबड़े बाबा. मधुरा, असं अविचाराने वागून नाही चालणार. म्हणजे मोठ्यांनी असं वागलं तर चालतं? ते बरोबर? हे बघ, कोणी कसं वागावं ह्याच्यापेक्षा आपण कसं वागावं हे जास्त महत्वाचं नाहीये का? व्यंग, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्यासाठी माझी काहीही करायची तयारी आहे. मी आता सध्या हा विचार केलाय आणि त्यावर मी कन्फर्म आहे. तुम्ही दोघं का समजून घेत नाही आहात? मधुरा, असं वागून नाही चालत बाळा. तू बाबांच्या बाजूने विचार कर ना. तू घर सोडून आलीयस, त्यांचा विश्वास मोडलास तू. ताई, तू ठेवला होतास ना विश्वास बाबांवर? काय झालं? वडील म्हणून त्यांनी ज्या व्यक्तीचा हात तुझ्या हातात दिला तो तू त्यांच्यावर विश्वास असल्यासारखा मान्य केलास. काय घडलं? तूच सांग ना.
काय मिळालं तुला त्या विश्वासाचं फळ? मधुरा, हे बघ मधुरा, तू तू प्लीज शांत हो. विषय कुठल्या कुठे घेऊन जातेस तू? हे बघ, मी बोलते ते बरोबर आहे आणि प्लीज आता कुणीही काहीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न मला करू नका. हा, अगं मधुरा, भाऊजी, मधुरा, माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. मग झालं तर. हे बघ, आपलं लग्न होणार, फक्त अशा पद्धतीनं नाही. आता बाबा जे काही वागले, आपल्याला जे काही बोलले, ते त्यांच्या दृष्टीने बरोबरच होतं ना. म्हणजे आता आपण नाही समजून घ्यायचं तर कोण घेणार? नाही रे, पण ते आपलं लग्न नाही होऊ देणार. आपलं लग्न होणार आणि तुझे बाबाच ते लग्न करून देतील. शब्द आहे माझा. विश्वास आहे ना? ज्या दिवशी माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल ना विहंग, त्या दिवशी मी या जगात नसेल. मधुरा, असं नाही बोलायचं. हे बघा, शांतपणे घरी जा. ऐकणारच ना माझं? असा आताताईपणा करून परिस्थिती आणखीन बिघडवायची आहे का? नाही ना? आय एम सॉरी दी. ठीक आहे. सॉरी. ताईसाहेब, मधुरा ताईसाहेब नाही आल्या? अगं, काय ग मंजिरी, काल मधुरा बॅग घेऊन आली होती ते पाहिलं. राहायला आली का? अगं नाही, ती गेली परत पुण्याला. नाही नाही, ती राहायला आली असली तरी का आली याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तसंही आजकाल मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की मुधोळकरांच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आदरातिथ्य करणं ही या घराची रीत आहे, जे आधीपासून मी सांभाळत आले. कारण या घरावर माझा अधिकार आहे. हो, माहिती आहे अगं मला. पण काय ना प्रिया, मी सुद्धा मुधोळकर घराण्याची सून आहे. त्यामुळे सत्यजित मुधोळकर इथेच राहतात का? हं? हो, हे त्यांचंच घर आहे. का? ते घरी आहेत का? नाही, ते घरी नाही आहेत. का? काय झालं? आपण कोण? मी त्यांची बायको मंजिरी मुधोळकर. प्लीज मला सांगाल का काय झालंय? ही कोर्टाची नोटीस आहे त्यांच्या नावाची. कोर्टाची नोटीस? सत्यजित मुधोळकरांनी गरीब शेतकऱ्यांच्या शेत जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्यात, त्याबद्दलची नोटीस आहे ही. त्यांच्या नावापुढे सही करा. करते.
मंजिरी. हॅलो. हां विहंग भाऊजी. भाऊजी तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे येऊ शकता का? प्लीज मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. ओके.